3, 2, 1, ॲक्शन. नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना, माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये महिलांना सर्व्हायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस किंवा लसीकरण करण्याची सुरुवात होत आहे. त्याचप्रमाणे आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या मोहिमेची सुरुवात झालेली आहे. माझ्या भगिनी समृद्धी आणि गायत्री यांना या लसी देऊन या मोहिमेची सुरुवात झालेली आहे. या लसीकरणाविषयी समाजामध्ये अनेक गैरप्रकार किंवा गैरप्रचार होत असल्याचं निदर्शनास येत आहे. पण मी सर्वांना नम्रतापूर्वक, खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की प्रत्येक लसीकरण मोहिमेपूर्वी चर्चा होत असतात, परंतु शासन ज्यावेळेस एखादी लसीकरणाची मोहीम सुरू करतं त्यावेळेस याविषयीचे सर्व प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची कुठलीही बाधा कुणालाही होणार नाही याची खात्री झाल्याशिवाय मोहीम सुरू करत नाही. यापूर्वी 160 देशामध्ये या प्रकारचं लसीकरण झालेलं आहे आणि त्याचे कुठलेही विपरीत परिणाम कुणावरही झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही. म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व 14 ते 15 वर्षाच्या एज